नमस्कार. 6 जुलै 1901 रोजी बंगालच्या एका शिक्षाविद शिक्षकधंद्याच्या घरात श्यामाप्रसाद मुखर्जींचा जन्म झाला. आपलं शिक्षण पूर्ण करून सर्वात तरुण कुलपती म्हणून त्यांनी कलकत्त्याचा विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारला. पुढे राष्ट्रकार्यात सम्मिलित होऊन देश स्वतंत्र झाला त्यावेळी ते राजकारणात गेले. पंडित जवाहरलाल नेहरूंकडे एक संस्थान काश्मीर आणि बाकीचे 565 संस्थानं वल्लभभाई पटेलांनी त्याचा निर्णय घ्यावा अशी रचना होती. 565 रियासती संस्थानं भारतात विलीन झाली, त्यात कोणतीही अडचण आली नाही. काश्मीरला मात्र वेगळा न्याय लावला गेला. 370 कलमान्वये काश्मीरला वेगळं निशाण, वेगळे पंतप्रधान आणि वेगळं विधान झालं. भारताच्या संसदेत पारित कोणताही अधिनियम, विधेयक, कायदा हा भारतभर निश्चित पालन होईल, पण काश्मीरच्या विधानसभेने जर त्याला मान्यता दिली नाही तर तो कायदा पारित होणार नाही, तो पालन होणार नाही असा विशेषाधिकार देऊन 2 निशाणं, दुसरं राष्ट्रगीत त्या काश्मीरला दिलं गेलं. काश्मीरमध्ये जाण्यासाठी भारतीयाला परमिट म्हणजे परवाना, अनुज्ञप्ती घेऊन जावं लागत होतं. याचा विरोध 370 कलम रद्द होऊन भारताची अखंडता कायम राहावी याकरता श्यामाप्रसाद मुखर्जींनी आंदोलन सुरू केलं. 1953 मध्ये विना परमिट काश्मीर पंजाब सीमेवरून काश्मीरमध्ये शिरताना शेख अब्दुल्लाच्या सरकारनं त्यांना ताब्यात घेतलं, नजरबंद केलं. अनन्वित अत्याचारांना सहन करत श्यामाप्रसाद मुखर्जींनी आपला सत्याग्रह सुरू ठेवला. 23 जून 1953 रोजी पहाटे अनन्वित अत्याचारामुळे पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काश्मीरमध्ये रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. जहां हुए बलिदान मुखर्जी वह काश्मीर हमारा है ही घोषणा तर आपण देतो, पण गिलगिट बाल्टिस्तान, लेह लडाखचा, जम्मू काश्मीरचा पाकव्याप्त भाग भारतात परत घेऊ तीच पंडित श्यामाप्रसाद मुखर्जींना आदरांजली ठरेल. भारत माता की जय.